तर नमस्कार मित्रांनो, आत्ता आपण आहोत दासगावमध्ये आणि आपण आजचा व्हिडिओ करणार आहोत दासगाव टू माणगावचा. रस्त्याची कंडिशन वगैरे कशी आहे, आता मधीच मोठा पाऊस येऊन गेला, त्यानंतर रस्ता कसा आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि इकडे ह्या ज्या ग्रिल दिसत आहेत ना, त्या ग्रिलच्या सहाय्याने आपण वरती जाऊ शकतो. वरती आहे दासगावचा गड, दासगावचा किल्ला. त्या किल्ल्यावरती जाण्यासाठी या मार्गाने आपण जाऊ शकतो. सो आत्ता आपण तिकडे जात नाही आहोत, आत्ता आपण जात आहोत माणगावला. तर तिकडच्या प्रवासाला सुरुवात करूयात. फक्त हे एक इन्फॉर्मेशन म्हणून सांगायचं होतं की इकडून तुम्ही दासगावच्या किल्ल्यावरती जाऊ शकता. जे शिवप्रेमी आहेत, ज्यांना असे वेगवेगळे गड किल्ले एक्सप्लोअर करायचे असतात, त्यांच्यासाठी खरंच दासगावचा किल्ला एकदा जाऊन पाहण्यासारखी गोष्ट आहे. तर तिकडे जाऊ शकता, पाहू शकता. तिकडून इकडची ही खाडी वगैरे आहे ना, ते पाहायला खरंच खूप छान दिसतं. तर एकदा एक वन टाईम व्हिजिट ठीक आहे. आणि सोबतच इकडे हा रेल्वेचा बोगदा आहे, तो सुद्धा एक्सप्लोअर करता येऊ शकतं. तर आत्ता आपण आलेलो आहोत दासगावच्या थोडं पुढे. दासगावची खिंड पाहिली आपण मागे आणि आता पुढे आलेलो आहोत. आणि खरंच काय भारी नेचर आहे यार, बघा ना, हिरवगार पूर्ण इकडे डोंगर आहे, पूर्ण हिरवगार डोंगर. म्हणजे कोकणला स्वर्ग बोलतात ना, ते उगच नाही. ती एक कथा आहे ना, का परशुरामाने कसं या कोकण भूमीचा हे केला की त्याने ते बाण मारलेले समुद्रामध्ये, आणि जेवढे लांब हे बाण गेले तेवढी ती जमीन अशी समुद्रामधून वरती आली आणि ती कोकण म्हणून नावारूपास झाली. म्हणून तिला परशुरामाची भूमीसुद्धा बोलतात. तर कधी कधी म्हणजे त्यासाठी म्हणजे समुद्र देवतांनी विनंती केलेली त्या यांना, टर्माइट म्हणजे माहिती असतील ना तुम्हाला, त्यांना मराठीत काय एक वर्ड बोलतात त्यांना, म्हणजे अशी हे खातात, लाकडं खाऊन ते उगा करतात, त्यांना काय बोलतात. तर त्यांना विनंती केलेली की तुम्ही जा आणि ते त्यांचे परशुरामांचे बाण आहेत ना, ते आतून पोखरून काढा, म्हणजे ते हलके होतील आणि जास्त लांब जाणार नाहीत. तर कधी कधी त्यांचा राग येतो की जर ते बाण त्याने हलके केले नसते तर अजून किती लांबपर्यंत ते परशुरामांचे बाण गेले असते आणि किती लांबपर्यंत आपला कोकण पसरला असता. आणि हे जे कोकण आत्ता एवढं छोटं आहे, ते किती अजून मोठं विशाल असतं. खरंच यार, कोकण सारखी दुसरी जागा नाही. आणि त्याची सध्या वाट लावण्यामध्ये कोणीही कसर सोडत नाहीये, हेच बोलावं लागेल. किती प्रोजेक्ट आणतायत यार कोकणात, नका आणू रे एवढे प्रोजेक्ट कोकणामध्ये, नका आणू. कोकणाची वाट लागते. ठीक आहे, जे निसर्गाला एकरूप होण्यासारखे जे प्रोजेक्ट आहेत ना, निसर्गासोबत, निसर्गाशी संबंधित, निसर्गाला संवर्धन करतील असे, किंवा त्यापासून काहीतरी असं निसर्गाला हानी न पोहोचवता जे छान छान प्रोजेक्ट आहेत ना, ते आणा ना. पण नाही, इकडे प्रोजेक्ट असे येत आहेत सध्या विचित्र. मी कुठल्याही गव्हर्नमेंटच्या विरोधात नाही, खरं तर मी कुठल्याच गव्हर्नमेंटच्या सपोर्टमध्ये सुद्धा नाही. म्हणजे सगळे तेच गोष्टी करतात. आता कुठल्या पक्षाचा सपोर्ट करा, कुठला पक्ष, कुठला गव्हर्नमेंट कोणासोबत आहे काही समजतच नाही. त्यामुळे मी कोणाच्याही सपोर्टमध्ये नाही बोलत. पण कसं आहे, एक माणूस म्हणून विचार करा, आपली पुढची पिढी याच ठिकाणी राहणार आहे ना रे. त्यामुळे ह्या भूमीला व्यवस्थित चांगले ठेवण्यासाठी इथे असे प्रोजेक्ट आणा, जेणेकरून आपल्या लोकांना त्याचा पुढे त्रास होणार नाही. आता तुम्ही जा जरा इकडे मुंबई पुणे साईडला, तिकडं फिरा आणि इकडे या, किती निवांत वाटतं ना. तुम्ही 10 दिवस 15 दिवस वर्षभर राहा तिकडे, पण तिकडे राहण्याची इच्छा होते का खरंच तुमची? परत गावाकडं कसं निवांत वाटतं ना, तेच आहे यार. आणि तुम्ही त्याच जर गोष्टी सगळ्या इकडं कोकणात सुद्धा करणार असाल तर इकडचा निवांतपणा जाईल ना. तर त्या गोष्टी करायला नाही पाहिजेत. कोकण म्हणजे सुख, हे वाक्य कायम टिकण्यासाठी ना इकडं चांगले प्रोजेक्ट आले पाहिजे.
आणि बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे, प्रोजेक्ट जेव्हा आणले जातात ना, तेव्हा काय सांगितलं जातं, भूमिपुत्रांना काम मिळेल. पण खरंच भूमिपुत्रांना काम मिळतं का? जेव्हा त्या कंपन्या उभ्या राहतात तेव्हा बाहेरून आलेल्या लोकांचे इंटरव्ह्यू घेतले जातात, ते कामाला लागतात आणि भूमिपुत्र तिथे हाऊसकीपिंग किंवा दुसरी कुठली तरी छोटी मोठी कामं करण्यामध्ये लावून घेतात. आणि मग काय सांगितलं जातं की इकडचे तरुण शिकलेले नाही, त्यांच्यासाठी आमच्याकडे काम नाही. अरे मग जे नॉलेज इकडच्या तरुणांना आहे त्या पद्धतीकडचे जॉब्स तिकडे आणा ना तुम्ही, नाहीतर त्यांना शिक्षण द्या तुम्ही. तर सगळे जे शिकलेले आहेत ते त्यांचं काम काम करतात, कारण का त्यांना शिकवलं गेलं आहे. सो खूप ते राजकीय विषय होऊन जातो. त्यांचा अनेक तरुण मी पाहतो की जे असेच आहेत, छोटी मोठी कामं करतात, नाहीतर मुंबई पुण्याला निघून जातात कामाच्या शोधामध्ये, किंवा मग सरळ गुजरात पकडतात. तुम्हाला खोटं वाटत असेल, महाडमधले अनेक लोक, अनेक तरुण गुजरातमध्ये जाऊन स्थायिक झालेले आहेत, तिकडे काम भेटतं म्हणून. मग हीच लोक गुजरात आणि मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन कामं करू शकतात, मग ते इथं तसे व्यवसाय म्हणून इथे काम नाही का करू शकत? सगळ्या गोष्टी आहेत, जाऊ दे, आपण ते बोलण्याचा विषय नाही आहे. रस्त्याचा सध्याच्या व्हिडिओमध्ये बोलूयात की रस्ता अजूनपर्यंत आपण दासगाववरून निघाल्यापासून छान आहे, कुठेही खड्डे पॅच वगैरे निघालेले नाही आहेत, पाऊस वगैरे पडून गेलेला आहे तरीसुद्धा. कारण का कोकणातले रस्ते खराब तेव्हाच होतात जेव्हा पाऊस पडतो, आणि अजून पाऊस पडून खूप वेळ झालेला आहे, म्हणजे कंटिन्यू पाऊस चांगला पडतोय. जे जर रस्ता एखादा खराब होणार असेल ना, त्याच्यासाठी एवढा पाऊस पुरेसा आहे खराब करण्यासाठी. आणि हे काय लिहिले, स्पीड लिमिट किती, आडवा 65, काय बोर्डाची क्वालिटी आहे बघा. आणि ते सरळ करण्याची यांची इच्छा नाही वाटत. जाऊ द्या, आपण खूप निगेटिव्ह बोलतो बाबा. काही जण कमेंट करतात, अरे किती निगेटिव्ह बोलतोस, निगेटिव्ह जन्माला आलास काही. नाही रे बाबा, नो, तुमची काळजी वाटते म्हणून तेवढं निगेटिव्ह बोलायला लागतं. जेव्हा बोलू तेव्हा काम होतील. आता इथे बघा, हा एक क्रॅक बघा कसं केलेला आहे, अनेक वेळा दाखवलेला आहे मी व्हिडिओमध्ये, केवढा मोठा झालेला आहे. म्हणजे ही जी बाजू आहे ना, ही डावी बाजू इकडची, ही खचत चाललेली आहे, त्यामुळे तो क्रॅक पडला तिथे. जे भराव करताना व्यवस्थित भराव झालेला नाही आहे, तरीसुद्धा हा जो फ्लायओव्हर आहे ना, ह्याला जवळजवळ दोन वर्ष तरी आरामात त्यांनी घेतली असतील काम करायला इकडचं, तरीसुद्धा हा खराब झालेला आहे, इकडे सतत वगैरे झालेला आहे. आणि इकडे हा कोकण रेल्वेचा रोड किती भारी दिसतोय का. हा जो फ्लायओव्हर आहे ना, ह्या फ्लायओव्हरवरती थोडीशी क्वालिटी डामाडोल झालेली आहे रस्त्याची. बाकी रस्ता खूप छान आहे. आता पुढे लोणेरे सुद्धा आलेला आहे. आता लोणेरेचा ब्रिज ह्या वर्षामध्ये चालू केलेला होता, मे जूनमध्ये काहीतरी चालू केलेला होता, मेमध्ये आय थिंक चालू केलेला होता. आपण व्हिडिओमध्ये सुद्धा कव्हर केलेला होता तो चालू झाल्यानंतर. तो त्याची क्वालिटी कशी आहे ना, ती पाण्यासारखी असेल, कारण का हे सगळे रस्ते अगोदर चालू केले आणि एक पावसाळा वगैरे घेतलेला होता. आता हे बघू की कसं आहे रस्त्याचं काम लोणेरेच्या फ्लायओव्हरचं. दुसरी गोष्ट म्हणजे आपण अशा परिसरामध्ये राहतोय ना की खरंच खूप छान दिसतोय सगळा परिसर. आणि ह्या ठिकाणी ड्रोन पाहिजे होता असं वाटतं, मला पण वाटतं. तुम्ही जर व्हिडिओ पाहत असाल ना, तुम्हाला वाटतं अरे यार, इकडं ड्रोनने ह्यानी जर शॉट घेतला असता तर काय भारी वाटलं असतं. पण तेच परत येतं की आपल्याकडे ड्रोन नाही आहे, त्यामुळे आपण नाही घेऊ शकत. करूयात, आपले जसे सबस्क्रायबर वगैरे वाढतात त्याप्रमाणे आपण पुढे हे करूयात. आणि आपण ह्या महिन्यामध्ये ठरवलेलं आहे की 30 दिवसामध्ये आपले 50,000 सबस्क्रायबर, आपण 10,000 सबस्क्रायबर पूर्ण करायचे. हा एक टार्गेट ठेवलेला आहे. बघूयात तुम्ही किती पूर्ण करता येते, कारण का आपल्या एखाद्या व्हिडिओला कधी 20-25,000 व्ह्यूज पण येतात, लाईकसुद्धा खूप छान असतात, पण तेवढे सबस्क्राईब करत नाहीत लोक. जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर खरंच खूप फायदा होईल मलासुद्धा.
कसं असतं, सबस्क्रायबर वगैरे बेस वाढला ना की ब्रँड वगैरे येतात, आपल्याला अप्रोच करतात, त्यामुळे आर्थिक आपलं वाढतं आणि त्याच्यामध्ये पुढे चॅनलमध्ये इन्व्हेस्टमेंट करता येते. काही लोक बोलतात की हे व्हिडिओ फक्त पैशासाठी करतात म्हणून, पैसा भेटतो म्हणून. तुम्हाला माहिती आहे, मी 2017मध्ये एक यूट्यूब चॅनल तयार केलेलं आणि त्याचं मला पहिलं पेमेंट आलं होतं जवळजवळ 2021मध्ये, म्हणजे किती 4 वर्षानंतर. आणि तेव्हा मी अनेक इन्व्हेस्टमेंट केली होती, जेवढं पेमेंट आलं नव्हतं त्याच्या दुप्पट तिप्पट मी इन्व्हेस्टमेंट केली होती चॅनलमध्ये. आणि काही कॉपीराईट्स आले, फॉल्स कॉपीराईट स्ट्राईक होते, पण ते मी काउंटर नाही करू शकलो, त्यामुळं माझं चॅनल डिलीट झालं तेव्हा. पण ठीक आहे, हा चॅनल मी चालू केला, काही 1-2 वर्ष गॅप घेतला, थोडं स्टडी केला चांगला अजून, आणि हा चॅनल चालू केला. आणि ह्या चॅनलवरती अवघ्या 4 महिन्यामध्ये, तेव्हा 4 वर्ष गेली होती आणि ह्या 4 महिन्यामध्ये आपल्या चॅनलवरती आपलं पहिलं पेमेंट आलं. तुमचं प्रेम, बाकी काही नाही. तसंच प्रेम ठेवा, चॅनल सबस्क्राईब करत राहा, आपण अशीच आमची गाठत राहूयात. कारण का जोपर्यंत तुमचं प्रेम आहे तोपर्यंत आपलं चॅनल चालू राहणार. त्यामुळे लवकर सबस्क्राईब करा जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर. आणि आत्ता आपण पोचलेलो आहोत लोणेरेच्या थोडं पुढे. लोणेरेचा फ्लावर आपण पाहिला. लोणेरेचा फ्लावर एक नंबर क्लास आहे. रस्त्यामध्ये कुठेही काही डिफेक्ट नाही आहे, खास कळके नाही आहे. फक्त ते जे बांधताना वरखाली झालेले आहे ते कायम आहेत, पण पॅच वगैरे निघाले आहेत, कुठे खड्डे वगैरे पडले, पावसामुळे काही पाणी सुटले तर कुठे दिसत नाही आहे. खरंच छान रस्ता केलेला आहे तो. फक्त जे वरखाली आहे ना ते आहे, ते आपण बोलू शकत नाही. ते मुंबई गोवा महामार्गावरती बहुतेक ठिकाणी आहे. पण ठीक आहे, तर आता आपण माणगावला जातो आहे. माणगावचा आपण माणगावला म्हणजे व्हिडिओ कवर करणार आहोत, ते म्हणजे फक्त जो जिथून फ्लायओव्हर स्टार्ट होतो ना तिथपर्यंतचा. कारण का त्याच्या पुढे रस्त्याचं काही काम झालेलं नाही आहे नव्याने, फक्त तो एक ब्रिज बांधलेला आहे. त्याचा आपण नंतर एखादा काहीतरी कव्हरअप व्हिडिओ बनवू, एक शॉर्ट व्हिडिओ वगैरे. किंवा त्यांचं पण मागे व्हिडिओ केला होता की त्यावरती खड्डे वगैरे पडलेले ते. त्याच्यानंतर रस्तासुद्धा त्याच्या बाजूचा खचलेला पूर्ण 15-20 दिवसामध्येच. सो त्याचा व्हिडिओ आपण सेपरेट करूयात. पण जिथे माणगावचा वैभव स्टार्ट होतो ना तिथपर्यंतच हा व्हिडिओ असणार आहे. त्याच्यानंतर आपण माणगाव ते इंदापूरचा प्रवाससुद्धा करणार आहोत. तर आता आपण पोहोचतोय माझघर जवळ. माझघर म्हणजे बऱ्यापैकी फेमस झालेलं आहे. इकडं कोकण समुद्र हॉटेल आहे, इकडे माझघर हॉटेल आहे. म्हणजे हायवे झाला आणि इकडे हे सगळे हॉटेल होत गेले आहेत आणि त्यांचं नक्कीच खूप छान फेमससुद्धा झाले आहेत. म्हणजे त्यांची काय जेवणाची चव असेल. तर मी काय अजून गेलेलो नाही इकडच्या हॉटेलमध्ये, कारण का मला जास्त प्रवास करावा लागत नाही. जर कधी त्यांनी असं कोलॅबरेशनसाठी बोलवलं तर आपण जाऊ शकतो कुठल्याही इकडच्या हॉटेलमध्ये. फक्त एकच असणार आहे, खरा रिव्ह्यू देणार काही असेल त्याच्यात. कधीही आपण जेवायला गेलो काय ती चव वगैरे कशी वाटली ती एकदम खरी सांगणार, जरी कोलॅबरेशन व्हिडिओ असली तरीसुद्धा. त्यामुळे कोणी जर इकडचं हॉटेलवाला किंवा कोणी बघत असेल दुसऱ्या कोणतेही व्यवसायिक वगैरे जर कोलॅबरेशन करायचं असेल तर मला कॉन्टॅक्ट करा माझ्या इंस्टाग्रामचा हँडल तर स्क्रीनवरती येत असेल, किंवा जो आपला यूट्यूबचा हँडल आहे तोच तुम्ही इंस्टाग्रामवरती जरी कॉपी करून टाकला तरी आपला इंस्टाग्राम ओपन करेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या इंस्टाग्रामची लिंक आहे, चॅनलवरती लिंक आहे, तुम्ही आपल्या इंस्टाग्रामवरती कसेही पोहोचू शकता. शिवाय आपला ईमेल आय डीसुद्धा आहे, त्या ईमेल आय डीवरसुद्धा तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आम्ही सदैव तत्पर आहोत तुमच्या सेवेसाठी. आणि इकडे आहे हा महानगर गॅस म्हणजे CNG स्टेशन. उन्हाळ्यामध्ये तुम्ही इथे नक्कीच थांबला असाल जर इकडून प्रवास केला असेल तर CNG करण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे समोर येणारी हिरवी बस महामंडळाची बस आहे. आणि लाल भरीचा कुठेतरी लुक चेंज होऊन आता हिरवा झालेला आहे, कारण का ती आहे शिवाई म्हणजे इलेक्ट्रिक बस आहे. आणि लांबच्या पल्ल्यांच्या ज्या गाड्या आहेत त्यांच्यासाठी सुद्धा इफेक्टिवली काम करतायत त्या. अजूनही चार्जिंग वगैरे संपली, बॅटरी ड्रॉप झाली असे काही प्रॉब्लेम्स आलेले नाही आहेत अजून तरी, म्हणजे ह्या रूटला तरी. तर बघूया अजून हळूहळू जसं वेळ जाईल तसं काय परफॉर्मन्स आहे ते. आणि इकडे तुम्ही पाहू शकता की ह्या रूटवरती फक्त या ठिकाणी रस्त्यावरती खड्डे पडलेले आहे. म्हणजे हा पॅचअप केलेला होता
हे रस्ता बांधलेला, मध्ये ब्रिज बांधलेला, पलीकडे रस्ता होता आणि नंतर ते मधले पॅच भरलेले होते ना, त्यापैकी तो एक पॅच खराब झालेला आहे. समोर एक इंडस्ट्रियल सिलेंडरचा ट्रक चाललेला आहे. आता तो नक्की गॅस कुठला आहे काय आहे, पण या गाडीमधून त्याला ट्रान्सपोर्ट करणं तेवढं हे आहे का सेफ? ड्रायव्हर नीट गाडी चालवत नाही आहे. ह्या लेनमधून त्या लेनमध्ये, त्या लेनमधून ह्या लेनमध्ये गाडी चालवतो. आणि हे काय आहे, गो स्लो, वर्क अंडर प्रोग्रेस असं काम चालू आहे. कसलं तरी काम चालू आहे, त्या गाड्या लागलेल्या आहेत. कसलं थिंक हे ब्रॉडबँड लाईन असेल कुठल्या तरी, की त्याचं काम चालू आहे. बघा इकडे सुद्धा लाईन वगैरे आहे, तेच असणार कदाचित. जिओची वगैरे लाईन टाकायचं किंवा कुठेतरी डॅमेज वगैरे झाले असेल म्हणून ते काम चालू असेल. माणगावमध्ये पाऊस आहे बहुतेक, कारण का तुम्ही समोर पाहू शकता रस्ता कसा भिजलेला आहे आणि इकडे रस्ता पूर्ण सुका आहे. त्या दिवशी मी एक व्हिडिओ पाहिली, कालच पाहिली, म्हणजे कोकणे निखिलची. मी कोकणे निखिल सापपाळची त्याच्या चॅनलवरती. तो या ठिकाणी उभा होता आणि त्यांनी या गावाला मुठवली असं बोलत होतं. ते मुगवली असं नाव आहे त्या गावाचं. ठीक आहे, तो काय इथला लोकल नाही आहे माणगावचा वगैरे, त्यामुळे त्याला माहिती नसावं कदाचित गावाचं. तिथून त्यांनी इथनं वाचलं असेल ते मुठवली म्हणून. बरोबर, मुठवली नावाची सुद्धा गावं आहेत. तर हे मुगवली गाव आहे आणि त्या ठिकाणापासून माणगाव स्टार्ट होतो. माणगावचा बायपास स्टार्ट होतो. माणगाव सुद्धा इकडून पुढे पुढे गेल्यावर स्टार्ट होतो. आणि या ठिकाणी एक बोर्ड लिहिलेला आहे की माणगाव 5 किलोमीटर. तर खरंच माणगाव 5 किलोमीटर इथून नाही आहे. जो जुना रस्ता आहे त्याने जर तुम्ही माणगावमध्ये जातात तर 5 किलोमीटर नाही आहे. कदाचित त्यांनी जे लिहिलेलं आहे तिथे ते नवीन हायवेचा विचार करून लिहिलेला असावं असं मला वाटतंय. पण आता ते बोर्ड बघूया कुठं आहे ते. मला तरी इथे कुठे बोर्ड दिसत नाही आहे तो. असो, ह्या व्हिडिओमध्ये इथेच आपण बोर्ड दिसलं तर दाखवतो तुम्हाला. हा इथे पुढे बोर्ड एक आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. आता आपण पोचलो दासगाववरून माणगावपर्यंत आणि इथे हा बोर्ड लावलेला आहे, म्हणजे नक्कीच तो त्यांनी लावलेला आहे तो नवीन हायवेसाठी, NH66. नवीन हायवे झाल्यानंतर हा बोर्ड असणार आहे कदाचित, कारण का जुन्या रस्त्याने जिकडं आता इथून तुम्ही पाहू शकता की इथं लिहिलेलं आहे माणगाव 5 किलोमीटर. तर माणगाव इकडून तर तुम्ही जुन्या रस्त्याने इकडून जर गेलात ना तर इकडे माणगाव 5 किलोमीटर नाही, जास्तीत जास्त 2 किलोमीटर. 2 किलोमीटरपेक्षा जास्त नाही आहे. जरी काही लोक बोलतात ना की ते पोस्ट ऑफिस टू पोस्ट ऑफिस काउंट करतात, तर ते पोस्ट ऑफिस सुद्धा माणगावचं एवढं लांब नाही आहे. 2 किलोमीटरपेक्षा लांब जास्त होणार नाही आहे. तर हे जे लिहिलेलं आहे ना ते कदाचित त्या बायपासचा विचार करून लिहिलेलं असावं. सो त्या निखिलनी त्याच्या व्हिडिओमध्ये तसं सांगितलं होतं की 5 किलोमीटर. त्याची चुकी नाही आहे, त्याला गोष्टी माहिती नसतील इकडच्या कदाचित. खरंच तो छान व्हिडिओ त्यांनी कव्हर केला होता. इकडचा नसला तरी त्यांनी बायपास वगैरे दाखवला होता. आपण पुन्हा आपल्या व्हिडिओमध्ये बायपास दाखवलेला आहे. तर चला आता इकडून हा व्हिडिओ इथेच एंड करूयात. इकडून माणगाव सरळ गेलात तर 5 किलोमीटर नाही 2 किलोमीटर आहे. मुगवली गाव आहे आणि तिकडे त्या बाईक वगैरे जाताना दिसत आहे. तिथनं आपण आता पुढे जाणार आहोत आणि ते पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. पूर्ण माणगाव बायपासचा व्हिडिओ असणार आहे तो. सो ते पाहायला विसरू नका. पण ह्या व्हिडिओच्या अगोदरच तो व्हिडिओ आलेला असेल, कारण का बरेच दिवस लोक वाट बघतात माणगावच्या बायपासची, काय कंडिशन आहे, काय अपडेट वगैरे आहे ते. सो पहिला तो व्हिडिओ येईल आणि नंतर
तर ही जी व्हिडिओ मी अपलोड करणार आहे त्यानंतर येणार आहे तो म्हणजे माणगाव टू इंदापूरचा रस्ता. सो चला तर हा व्हिडिओ इथेच एंड करूयात. आपण पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये.